नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिरसाट तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आपण पाहणार आहोत आज मॅट्रायसेसच्या काही प्रॉपर्टीज पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही जे शॉर्टकट पद्धत जे राहतात, जे डिटर्मिनंट्स वगैरे लवकर कसे काढायचे, इन्व्हर्स कसा काढायचा, तर ते आपण पाहणार आहोत. तर इथे पाहू शकतो आपण मॅट्रायसेस. तर मॅट्रायसेसमध्ये डिटर्मिनंट काढायचं असेल तर आपण जनरली काय करतो, समजा ही मॅट्रिक असेल ए बी सी डी ई एफ जी एच आय. डिटर्मिनंट काढायचं असेल तर सर्वात पहिले ए घेतो कॉमन, ए इंटू ई इंटू आय ई आय मायनस एफ एच क्रॉस मल्टिप्लिकेशन एफ इंटू एच मायनस बी इंटू हे दोन कॅन्सल करणार डी इंटू आय मायनस एफ जी ओके प्लस सी इंटू काय राहील डी इंटू एच मायनस ई इंटू जी. ओके, तर अशा प्रकारे आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो. पण काही ठिकाणी काय राहतं की डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपल्याला काही शॉर्टकट गोष्टी माहिती पाहिजे. जसं की काय, तर समजा जेव्हा कुठल्याही डिटर्मिनंटमध्ये समजा 1 1 1 ए ए ए आणि पुन्हा ए ए ए कुठलेही दोन रो किंवा दोन कॉलम जर सारखे असतील तर त्या केसमध्ये डिटर्मिनंट काय राहतो तर 0 असतो. ठीक आहे, कुठल्याही केसमध्ये. त्या केसमध्ये आपण पाहू शकतो जेव्हा दोन रो आणि दोन कॉलम सारखे असतात तेव्हा डिटर्मिनंट काय असतो त्या केसमध्ये 0 असतो. तर एखादा एक्झाम्पल पाहू शकतो आपण याचं. समजा इथे एक्झाम्पल घेतो मी 0 1 2 1 2 3 नंतर 0 1 2. तर याचं डिटर्मिनंट काढायचं असेल तर आपण कसं काढणार पहा, 0 इंटू काय 2 इंटू 2 4. तर 0 आल्यानंतर समोरची टर्म घ्यायची गरजच नाही. नंतर मायनस 1 इंटू 2 2 मायनस किती 1 इंटू 2 2 मायनस 3 इंटू 0 0 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 1 इंटू 1 1 मायनस 0. किती येईल बघा याचा डिटर्मिनंट 0 मायनस 2 प्लस 2 किती आलाय 0 आलाय. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, हे बघा हे दोन रो आणि हे दोन रो कसं आहे याचा डिटर्मिनंट कसा आलाय 0 आलेला आहे. म्हणजे काय, जेव्हा दोन रो स्टेटमेंट काय राहील आपलं, इफ टू रोज और कॉलम of matrix are identical then determinant is काय राहतो डिटर्मिनंट 0. ओके, आता हे डिटर्मिनंट काढायची अजून एक पद्धत सांगतो मी, शॉर्ट पद्धत आहे. समजा हा डिटर्मिनंट काढायचा आपल्याला 0 1 2 ओके, नंतर 1 2 3 आणि 0 1 2 शॉर्ट मेथड आहे. आता काय करणार आपण या केसमध्ये, हे जे दोन रो आहे, हा पहिला हे कॉलम आहे हा आणि हा आपण रिपीट करणार. इथे 0 1 0 नंतर 1 2 1. आता त्याच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन करतो आपण. तर कशी करतो पहा, मी ग्रीन कलरने दाखवतोय. सर्वात पहिले 0 पासून सुरुवात करायची आणि डायगोनल एलिमेंट घ्यायचे सर्व. हे झाली पहिली. याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल, 0 इंटू 2 इंटू 2 किती होईल ते इज इक्वल टू 0 प्लस या सर्वांची ॲडिशन करायची. हे झालं का 0 नंतर 1. नेक्स्ट काय राहील 1 इंटू 3 इंटू 0 किती येईल 1 इंटू 3 3 येईल 3 इंटू 0 0 पुन्हा प्लस 2 इंटू 1 इंटू 1 किती होईल 2. या सर्वांची ॲडिशन केली तर 2 आली. आता दुसरा कलर ब्ल्यू कलरने दाखवतो मी. आता वरून गेलो आपण, आता इथून सुरुवात करायची 0 पासून डायगोनली 0 इंटू 2 इंटू 2 किती येतील, हे पूर्ण याचं जर पाहिलं आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 0 येईल. 0 इंटू 2 0 0 इंटू 2 पुन्हा 0 मायनस करायचं. आता हे खालून जेव्हा वर जातो आपण त्या टर्म्स आपल्याला काय करायचं सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे काय मायनस किती 0 पुन्हा पुढची काय 1 इंटू 3 इंटू 0 किती येईल 1 इंटू 3 इंटू 0 ही पण टर्म किती येईल मायनस 0 मायनस ही समोरची टर्म 2 इंटू 1 इंटू 1 किती होती ही 2. तर इथे किती येईल 2. मग 2 मायनस 2 किती आली 0. बघा डिटर्मिनंट काय, हा तरी सोपा डिटर्मिनंट होता. पण याच्यापेक्षा जर अवघड डिटर्मिनंट असेल 3/3 चा तर त्या केसमध्ये आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. ठीक आहे, एकदम सोप्यात सोपं आहे. आन्सर बघा बरोबर आलेलं आहे, जे काही आपल्याला पाहिजे होतं तेच. फक्त आपण काय करायचं यामध्ये
आपल्याला हा जो डिटर्मिनंट आहे आपला, हा जो डिटर्मिनंट आहे आपला, ब्लॅक कलरने दाखवतो, आपला डिटर्मिनंट 3/3चा होता. त्याच्यामध्ये आपण काय केलं, 2 कॉलम ऍड केले. कुठले? हा पहिला कॉलम, कॉलम 1 आणि कॉलम 2 काय केले, ऍड केले. आणि काय केलं, 0 पासून म्हणजे A11 आपण ज्याला म्हणतो ना ही टर्मला A11, त्या A11 पासून सुरुवात केली आणि डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन केलं. नंतर A12, ठीक आहे, असं करत करत गेलो. पहिले वरून जेव्हा खाली जातो तेव्हा त्याला ऍड करतो, प्लस साईन देतो आणि नंतर खालून वर जाताना आपण निगेटिव्ह साईन देतो. डिटर्मिनंटची सर्वात सोपी पद्धत आहे, ठीक आहे. तर चेक करायचं असेल, आता बघा याचं चेक केलं तुम्ही तर याचं आन्सर किती आलं, तुमचं आयडेंटिकल होते म्हणून आन्सर आलंय 0 आलेलं आहे. ठीक आहे, तर ही झाली आपली पहिली प्रॉपर्टी महत्वाची, जी डिटर्मिनंट काढताना आपल्याला गरजेची पडू शकते. आता नंतर पाहू शकता, इफ इफ टू रोज or column of matrix are interchange. आता काय होईल इंटरचेंज केलं तर बघा, जर आपण कुठले दोन रो किंवा कॉलम एकमेकांमध्ये इंटरचेंज केले तर होऊ काय शकतं, त्याची साईन चेंज होते. डिटर्मिनंटची काय होती, फायनल जी साईन असते ती काय होते, चेंज होते. देन द साइन ऑफ डिटर्मिनंट चेंजेस. ओके, म्हणजे जर डिटर्मिनंटची साईन जर पॉझिटिव्ह आली असेल तर ते निगेटिव्ह जाईल आणि निगेटिव्हची पॉझिटिव्ह होईल. कधी, जेव्हा रो आपण रोचं काय म्हणतो, रो ट्रान्सफॉर्मेशन करतो एकदा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. समजा आता पुन्हा एकदा तेच एक्झाम्पल घेऊ आपण. डिटर्मिनंट किती आहे आपला, 0 1 2, नंतर 1 2 3, 1 2 3 आणि अजून एक घेऊ, चेंज करू आपण 3 1 1, 3 1 1. ओके, आता याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. कसा काढणार आपण डिटर्मिनंट, कसा काढणार, समजा आपण माझ्या मेथडनुसार किंवा शॉर्टकट मेथडनुसारच वापरू, म्हणजे तुमची सवय होऊन जाईल. शॉर्टकट मेथडनुसार जर काढायचं ठरलं तर डिटर्मिनंट आहे तसा लिहून घ्या. 0 1 2, 1 2 3, 3 1 1 आणि याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी की ऍडिशन करायची. कुठला लो, हा C1 आणि C2. तर काय राहील 0 1 3, 1 2 1. ठीक आहे, फार कमी लोक वापरतात हे मेथड. तर बघा, सर्वात पहिले याचं मल्टिप्लिकेशन घ्या. किती येत आहे, 0 इंटू 2 इंटू 1, 0 येईल. 0 आला का 0च राहतं सगळं. नंतर बघा प्लस 1 3 3, 3 इंटू 3 9, 9 इंटू 1 9. ओके, हे आलं 9. नंतर नेक्स्ट काय राहील, 2 इंटू 1 इंटू 1 किती, 2, 9 प्लस 2 11. आता प्लस झालं, आता मायनस करायचं. मायनस करायसाठी पुन्हा खालून वर जायचं, 3 इंटू 2 इंटू 2, 3 2 6, 6 2 12, मायनस 12. पुन्हा 1 इंटू 3 इंटू 0 किती येईल, हे 0 मायनस 0 आणि पुन्हा 1 इंटू 1 इंटू 1 किती, मायनस 1. किती होतं बघा, 9 2 11, 11 मधून हे किती गेले 13. किती येईल आन्सर, मायनस 2. किती येईल, मायनस 2 येईल. आता मी काय म्हणतो की मला कुठलेही दोन रो काय करायचे, इंटरचेंज करायचे. मी काय केलं, हा 0 1 2 आहे बरोबर आहे, 0 1 2 किंवा कुठले दोन रो करा किंवा दोन कॉलम करा, काही जरी केलं तरी काय होईल, सेमच येईल तुमचं. तर काय केलं मी, हे कॉलम C1 च्या जागी C2 घेतो आणि C2 च्या जागी C1 घेतो. तर काय होईल माझं इक्वेशन बघा, डिटर्मिनंट. नेक्स्ट पेजवर पाहू आपण. डिटर्मिनंट इज इक्वल टू 1 0 2, 2 1 3, 1 3 1. ठीक आहे, मी इंटरचेंज केलं, C1 च्या जागी C2 आणि C2 च्या जागी C1 केलं. ओके, इंटरचेंज झालं. मग आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ऍड करायचं. ओके, मी हे पुन्हा एकदा व्यवस्थित लिहितो. काय होतं आपलं डिटर्मिनंट, हे पहा 1 1 0 2, 1 0 2, 2 1 3 आणि 1 3 1, 1 3 1. ओके, हा आपला डिटर्मिनंट होता. याच्यामध्ये मी ऍड केलं व्हॅल्यू, ब्लॅक टाकतो. पुन्हा आपल्याला काय करायचं, हा ऍड करायचा 1 2 1 0 1 3. तुम्ही तुमच्या कन्व्हेन्शनल मेथडनी पण करू शकता, पण त्याच्यामध्ये टाइम जाईल. आपल्याला इथे काय करायचं, टाइम वाचवायचा आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता म्हटल्यावर तुम्हाला टाइम खूप महत्वाचा आहे. 1 इंटू 1 इंटू 3 किती होतं, हे प्लस 3 इंटू 0 इंटू 3 इंटू 1, 0 आला तर 0 झाले सगळे. 2 इंटू 2 इंटू 3, 2 2 4, 4 3 12 आले, 12 12 आणि 3 15 झाले. आता मायनस करायचं, आता मायनसची वेळ आली. ऍड केलं आता पहिले, आता मायनस करू. तर 1 इंटू 1 इंटू 2 किती होतं, हे राहतील 2 मायनस 2. 3 इंटू 3 इंटू 1, 3 3 9 आणि 1
9 मायनस 9 आणि इथे किती 1 इंटू 2 इंटू 0 किती झाले इथे किती झाले या सर्वांना जर सॉल्व्ह केलं तर तुमच्या काय लक्षात याचा आन्सर किती येईल तुमचं बघा 1 इंटू 1 इंटू 2 बरोबर ना 2 आणि 3 इंटू 3 9 आणि इथे 1 इंटू 2 इंटू 0 किती येतं 9 दुने 11 आणि हे 12 12 आणि 3 15 15 मधून 11 गेले किती येत आहे ओके किती आलं 15 11 4 नाही काहीतरी चुकलंय याच्यामध्ये काय झालं आता पुन्हा एकदा पाहू आपण प्रिव्हियस केसमध्ये आपला किती आला होता 0 1 3 1 2 1 2 3 1 1 2 1 1 2 1 0 1 3 0 1 3 2 3 1 2 3 1 बस ओके हा डिटर्मिनंट होता आणि याच्यामध्ये ऍड काय केलं मी 1 2 1 0 1 3 ओके सर्वात पहिले हे घेतलं सॉल्व्ह केलं किती येईल याचा आन्सर 1 1 नंतर 0 इंटू 3 इंटू 1 किती होईल 0 1 प्लस 0 प्लस 2 इंटू 2 इंटू 3 बेदुने 4 त्रिक 12 ओके नंतर प्लस याच्यामध्ये काय केलं आपण याच्यामधून मायनस करायचं तर मायनस करताना पुन्हा खालून वर जाऊ 1 इंटू 1 इंटू 2 किती 2 मायनस 2 3 इंटू 3 9 हे 9 मायनस 9 ओके आणि इथे किती 1 इंटू 2 इंटू 0 इंटू 0 किती होतं 12 आणि 1 13 13 मधून 11 गेले किती उरले 2 आपला आधीचा आन्सर किती आलं होतं -2 आलं होतं आता आन्सर किती आलंय +2 आलेलं आहे म्हणजे काय केलंय आपण फक्त काय चेंज केलंय कॉलम इंटरचेंज केले आणि आपला आन्सर किती चेंज झालं आन्सरची मॅग्निट्यूड सेम राहिली फक्त साइन चेंज झाले ओके तर ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आतापर्यंत तुमचा हे लक्षात आलं असेल की आपण डिटर्मिनंट सर्वात काय म्हणतात सोप्या पद्धतीने कसे काढू शकता तुम्ही कन्व्हेन्शनल मेथडने गेला तर आय जे के ते पण चालेल पण त्यामध्ये तुमचा टाइम जाईल तर ह्या झाल्या दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज ही प्रॉपर्टी काय सांगते इफ टू रोज ऑर कॉलम ऑफ मॅट्रिक्स आर इंटरचेंजेस त्यात काय होतं त्या केसमध्ये साइन चेंज डिटर्मिनंटची साइन चेंज होते आता तिसरं जर हे तीनदा केलं ओके काय इफ 3 रो और 3 कॉलम काय म्हणतो आपण इफ 3 रो और 3 कॉलम ऑफ मॅट्रिक्स इज इंटरचेंज काय होईल तीनदा केलं तर बघा दोनदा जर केलं आपण ठीक आहे लक्षात घ्या जर आपण दोनदा केलं तर साइन मायनस होते ठीक आहे हा रो आहे आपला पहिला रो ए बी सी डी ई एफ जी एच आय आता याला काय केलं मी पहिल्यांदा इंटरचेंज केलं C1 चं C2 ला केलं हे रो 1 R1 चं इंटरचेंज केलं R2 साइन काय झाली मायनस झाली डिटर्मिनंट पुन्हा आता काय केलं मी R2 चं इंटरचेंज केलं R3 हे मायनस डेल्टा इंटू मायनस डेल्टा काय होईल पुन्हा डेल्टा म्हणजे साइन चेंज झाली का याच्या केसमध्ये नाही तर तीनदा जर आपण डिटर्मिनंट ठीक आहे तीन रो इंटरचेंज केले किंवा 3 कॉलम इंटरचेंज केले तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय राहते आहे तीच राहते बदलत नाही एक्झाम्पल पाहायचंय त्याच्या आधी एक स्टेटमेंट लिहून घ्या आपण छोटस तर काय राहील इफ 3 rows or column of matrix are interchange then the sign of determinant is unaltered चेंज होती का नाही होत चेंज होईल का साइन नाही होणार एक्झाम्पल सह पाहायचं असेल तर बघू शकतो आपण समजा ही मॅट्रिक्स आहे आपली 0 1 2 नंतर 1 2 3 आणि नंतर हे 3 1 1 तीच मॅट्रिक्स घेतली आपण ठीक आहे हे आपली मॅट्रिक्स होती याला मी काय केलं सर्वात पहिले हे इंटरचेंज केले R1 इंटरचेंजिंग R2 काय होईल R1 इंटरचेंज R2 केलं तर बघा काय येईल 1 2 3 बरोबर 1 2 3 नंतर काय येईल इथे 0 1 2 आणि इथं 3 1 1 ओके आणि याला जर आता हे तर साइन केली तर याची डिटर्मिनंट समजा ॲझ्युम करू आपण याचा डिटर्मिनंट आहे समजा हा डेल्टा तर इथे जर केलं इंटरचेंज केलं तर इथं काय येईल मायनर डेल्टा ओके याचा चेंज होईल मायनर डेल्टा पुन्हा मी काय केलं आता
हे पुन्हा इंटरचेंज केलं, R2 इंटरचेंजिंग R3 काय होईल, 1 2 3 3 1 1 आणि 0 1 2. काय होईल, मायनस डेल्टाचा पुन्हा प्लस डेल्टा, म्हणजे काय, जो पहिला डेल्टा होता तोच इथे आला. साईन चेंज झाली का, नाही झाली. जी साईन आधी होती तीच साईन नंतर पण राहिली. तर ही शॉर्टकट मेथड होती. जर लक्षात नसेल आली तर मी पुन्हा एकदा रिपीट करून देतो. एखादा डिटर्मिनंट असेल, समजा आता हाच घेऊ आपण, 0 1 2 1 2 3. हे पहा, 0 1 2 1 2 3 1 2 3 आणि 3 1 1 3 1 1. व्यवस्थित आता मी काय करतो, लाईन मारतोय. हा होता आपला डिटर्मिनंट. याच्यामध्ये मी काय केलं, ऍड केलेलं का पहा. पुन्हा याच्यामध्ये अजून एक, हे दोन C1 आणि C2 काय केले, ऍड केले. हे जे C1 होतं आणि C2 होता तो काय केला, ऍड केला. खूप सोप्या सोप्या मेथड सांगणार आहे मी तुम्हाला, वापरत नसालच, बरेच जण वापरतच नाही. 1 2 1 सर्वजण कन्व्हेन्शनल मेथडनुसार डिटर्मिनंट सॉल्व्ह करतात. एकदम शॉर्टकट मेथड आहे. तर बघा, सर्वात पहिले मी काय सांगितलं होतं, वरून खाली घ्यायचं. हे बघा, 0 2 1 किती येते सांगा, याची व्हॅल्यू बघा. नंतर कशा करणार, 1 3 3 सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तोंडी लक्षात आलं पाहिजे आता तुम्ही अभ्यास करत असाल तर. तर बघा किती येईल, 0 इंटू 2 इंटू 1 किती होतं, 0 0 इंटू 2 इंटू 1 0. नंतर 1 इंटू 3 इंटू 3 प्लस 9, 2 इंटू 1 इंटू 1 प्लस 2. आता हे सगळे ॲडिशन तर झाले. आता सबस्ट्रॅक्शन करताना पुन्हा खालून वर जायचं. 3 इंटू 2 इंटू 2 ही झाली एक. नंतर पुन्हा 1 3 3. आता व्यवस्थित समजलं, लक्षात आलंच असेल 100%. तर बघा, मायनस 3 इंटू 2 इंटू 2 3 दुने 6 6 दुने 12. मायनस 1 इंटू 3 इंटू 0 0 आला तर सगळं 0. 1 इंटू 1 इंटू 1 1. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये 0 आला का सरळ सरळ 0 लिहायचा, बाकीचा विचार नाही करायचा. तर किती आला याचा आन्सर, 9 प्लस 2 11. 11 मधून हे किती गेले, 12 आणि 1 13 गेले, किती आलं, -2 येतं. आता हे तुमच्या मेथडने सॉल्व्ह करू पाहू. आपली जी मेथड आहे ती नेहमीची. तर 0 1 2 नंतर काय 1 2 3 1 2 3 आणि 3 1 1. काय करतो आपण, पहिले 0 घेऊ. पहिली टर्म 0 आली तर सगळं 0. मायनस 1 इंटू 1 घेतला असेल आपण तर ह्या टर्म दोन्ही 0 घेतो आपण. 1 इंटू 1 1 मायनस 3 इंटू 3 3 3 9 प्लस नंतर काय 2 2 इंटू 1 इंटू 1 1 मायनस 3 इंटू 2 6. किती येतं याचा आन्सर, 0 मायनस 1 इंटू 1 मायनस 9 किती, -8 -8 इंटू 1 प्लस 8 -8 इंटू -8 प्लस 8 ना. नंतर प्लस 2 इंटू 1 मायनस 6 -5 इंटू 2 -10 किती येतं, -10. 8 -10 किती आला आन्सर, -2. आपला आन्सर बघा, याला याच्यात आणि याच्यात आन्सर कसं आलंय, सारखं आलं. हा सोपा मॅट्रिक्स होता त्याच्यामुळे तुमचा जमला, पण जेव्हा थोडासा डिफिकल्ट राहील त्या केसमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकते याच्यानं. अशा प्रकारचे मॅट्रिक्स आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तर सोपा सोपा कन्सेप्ट होता. आता बघा अजून एक कन्सेप्ट, छोटीशी आहे, छोट्या छोट्या मेथड आहे त्या. हे जे काही सांगतो मी ते गेटसाठी तेवढंच इम्पॉर्टंट, एमपीएससी साठी पण तेवढंच इम्पॉर्टंट आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम म्हणजे युपीएससी साठी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. टाइम वाचतो, टाइम खूप महत्वाचा आहे. तर इन डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स if any if any column containing the sum of difference of two determinant then it can be split into split into
सम और डिफरन्स ऑफ सम और डिफरन्स ऑफ टू डिटर्मिनंट आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो मी. काय राहील बेस्ट एक्झाम्पल बघा. एक समजा आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे, डिटर्मिनंट दिलेला आहे ए बी सी. इथे दिलेला आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. नंतर बघा पुढचं दिलेलं आहे ए क्यूब प्लस 1 बी क्यूब प्लस 1 आणि सी क्यूब प्लस 1. ह्याच पूर्ण डिटर्मिनंटला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. तर दोन पार्टमध्ये कसं डिवाइड करणार आपण, तर बघा ए ए ए स्क्वेअर ए क्यूब, नंतर बी बी स्क्वेअर बी क्यूब, सी सी स्क्वेअर सी क्यूब. हे झालं एक. प्लस प्लस ह्याच्यामध्ये काय करणार, पुन्हा ही टर्म लिहिणार. काय काय लिहिणार, ए ए स्क्वेअर प्लस 1 इथं 1 राहील, बी बी स्क्वेअर 1 सी सी स्क्वेअर 1. ओके. तर हा सांगतो हा थेरम. आपण जर डिटर्मिनंट दिलेला असेल अशा फॉर्ममध्ये आपण काय करतो, याला स्प्लिट करतो. कशामध्ये, या दोन टर्म मध्ये करू शकतो, स्प्लिट करू शकतो. तर लक्षात आलं असेल सर्वांच्या. आता अजून एक पाहू. समजा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय होतं. तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स पहा. हे सर्व डिटर्मिनंट एकदम सोप्याने काढण्याच्या पद्धती लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय म्हणतात, इफ कधी राहतो, इफ ऑल इलेमेंट्स above the principal diagonal are 0 म्हणजे प्रिन्सिपल डायगोनलच्या वरती जर सर्व एलिमेंट 0 असतील, इट इज सेड टू बी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. शॉर्ट मध्ये दिलं यूटीएम. यूटीएम म्हणजे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन नाही, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मी सिव्हिल इंजिनियर त्याच्यामुळे यूटीएम चा अर्थ वेगळाच राहतो. तर आपण पाहू शकतो काय, यूटीएम नाही, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स ना, आपण लोअर पाहत होतो. ओके, होऊन जाऊ, चेंज करू आपण नाव, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स घेऊ. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता काय राहील अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये, काय राहील बघा. ऑल द इलेमेंट्स अबव आर 0 0 0 0. इथे असेल 1 2 3 4 5 6. हे काय झालं आपला, हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो आपण याला. काय लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, काय ऑल द एलिमेंट्स अबव द प्रिन्सिपल डायगोनल आर 0. प्रिन्सिपल डायगोनलच्या वरचे सर्व कसे राहतात, 0 असतात. याला आपण काय म्हणतो असतो, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि याचा जर डिटर्मिनंट काढायचा असेल तर काहीच नाही, सर्वात सोपं आहे. काय करायचं, हे डायगोनलचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, फक्त या डायगोनलच्या एलिमेंटनी काय करायचं, मल्टिप्लाय 1 × 2 × 3. किती येतो डिटर्मिनंट, 3 दुने 6, 6 1 6. याचं डिटर्मिनंट काय, 6. लोअर ट्रायंग्युलर असो किंवा अप्पर ट्रायंग्युलर असो, दोन्ही केसमध्ये काय राहील, सेम. आता लोअर ट्रायंग्युलर झाला, अप्पर ट्रायंग्युलर मध्ये काय करणार आपण, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मध्ये काय राहतं, खालचे 0 असतात. हे खाली जे असतात ना, हे ते 0 असतात, वरती काय राहतात, नॉन 0 राहतात. समजा इथं असेल 3 5 7. ओके. नंतर इथे घेऊ 2 3 4. इथे पण एका वेगळे घेऊन टाकू 2. इथे 0 राहील, सगळे 0 0 0. तर या केसमध्ये काय राहील, डिटर्मिनंट काय राहील, डिटर्मिनंट 3 × 5 × 7 किती, 3 5 15 15 7 105. हा झाला आपला डिटर्मिनंट. लक्षात आलं सर्वांच्या. तर हे झालं 2. सोपं आहे. जेव्हा डिटर्मिनंट अशा प्रकारचे येतात त्या केसमध्ये आपण सरळ सरळ काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. तर ह्या चारही पाचही मेथड काय एकदम सोपं आहे. याच्यामध्ये तुमचं डिटर्मिनंट काढण्याचा स्पीड कसा राहील, वाढेल. नंतर पहा होता एक प्रॉब्लेम घेऊ. फाइंड द डिटर्मिनंट ऑफ क्वेश्चन, फाइंड डिटर्मिनंट ऑफ, थोडंसं वेगळं आहे, 1 1 1 ए बी सी ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. हा एक डिटर्मिनंट काढायचा आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आपण कसं काढणार, आता अजून एक मेथड राहते. ओके, अजून एक मेथड राहते डिटर्मिनंटची. तर आपण काय करतो त्याच्यामध्ये,
बघा इथे पाहू शकतो आपण. काय करणार, कुठले ह्या दोन काय करायचे, दोन साईड काय करायचे, इथे झिरो करायचं. इथे झिरो केलं तर काय राहील, फक्त एकाच याच्यावर काढावं लागेल आपल्याला, बरोबर आहे की नाही, जे कन्व्हेन्शनल मेथडनुसार काढायचं असेल तर इथे ऑपरेशन करू आपण. इथे ऑपरेशन काय करणार, C1 वर आपण ऑपरेशन करू. हा C1 झाला, C1 C2 C3 आणि हा R1 R2 आणि R3. तर C1 ला काय केलं, C1 वर ऑपरेशन केलं मी, C1 मायनस C2, C1 मायनस C2 आणि काय येईल C1 वर, C1 मायनस C2. C1 मधून काय केलं आपण, C1 मायनस C2 किती येईल 1 A मायनस B आणि A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. ओके, लक्षात घ्या खूप महत्वाचं ऑपरेशन आहे. 1 A मायनस B A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. याच्यामध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील तुमच्या, बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीजच्या. नंतर C2 वर पण केलं मी ऑपरेशन, C2 वर पण ऑपरेशन केलं, C2 मायनस C3, C2 मायनस C3. इथे किती येईल मग 1, इथे किती यायला पाहिजे, 0 पाहिजे होतं ना, 1 नाही 0, 0 इंटू काय B मायनस C B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर आणि इकडे काय राहील 1 C C स्क्वेअर. आता तुम्ही हे दोन्ही पण घेतले, काय आता हे 0 आला, हे 0 आला. आपल्याला याचं डिटर्मिनंट काढायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली काय करणार, हा 1 घेणार. फक्त आता एकदम सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये झालंय ते. ओके, कसं करणार, डिटर्मिनंट काढायचं असेल आपल्याला, ह्या दोन्हीने हा कॉलम आपण काय करणार, 0 घेणार आणि 1 ने मल्टिप्लाय करणार A मायनस बी इंटू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आता अजून एक पाहू आपण याच्यामध्येच. आता काय करू, आपण पुढे जाऊ, पुढच्या पेजवर. काय झालं, आपला डिटर्मिनंट 0 A मायनस बी A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, नंतर 0 B मायनस सी बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इंटू 1 इथे C आणि C स्क्वेअर. ओके, 1 C आणि C स्क्वेअर आला. तर बघा आता इथे काय होईल या केसमध्ये, बघा आपण काय करू, पहिले प्रत्येक कॉलम मधून आपण कॉमन घेऊन साईडला लिहू शकतो. तर इथे काय केलं, याच्यामधून मी पहिल्या कॉलम मधून रेड कलरने दाखवतो, याच्यामधून मी काय केलं, A मायनस बी ला काय केलं, कॉमन घेतलं. तर बघा A मायनस बी, याच्यामधून जर A मायनस बी कॉमन घेतला तर या डिटर्मिनंट मध्ये काय राहील 0. A मायनस बी जर गेला तर इथे किती राहील 1 आणि A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय, A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याला असं पण लिहू शकतो A मायनस बी आणि A प्लस बी. याच्यातून A मायनस बी जर कॉमन घेतला तर इथे किती राहील A प्लस बी. ओके, हे मी इरेज करून देतो, कन्फ्युजन होईल. A प्लस बी. नंतर बघा इथे 0 1, इथे पण तसंच B मायनस सी गेला तर इथे B प्लस सी राहील, B प्लस सी. आणि इथं आहे तोच, इथे याच्यामध्ये काही चेंज नाही, 1 C C स्क्वेअर कॉमन घेतलेलं आपण इथे लिहिलेलं नाही, B मायनस सी. ओके, इथपर्यंत आलंय. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता सॉल्व्ह करायचंय A मायनस बी इंटू बी मायनस सी. नेक्स्ट A मायनस बी बी मायनस सी आणि इथे काय राहील ब्रॅकेटच्या बाहेर. आता काय सॉल्व्ह करायचं आपल्याला, 0 0 1 बी बी नाही इथे किती, सॉरी इथे किती होतं 1, इथे पण 1 आणि इथे C स्क्वेअर, इथं B प्लस सी आणि इथं होतं A प्लस बी होतं ना, इथे थोडस इकडे तिकडे होतंय, A प्लस बी आणि इथे B प्लस सी. ओके, तर काय राहील बघा, इथे सॉल्व्ह करा A मायनस बी बी मायनस सी आणि मी काय केलं, आता हे बाकीचं आतमधलं वेगळ्या याच्याने दाखवतो, 1 ने मल्टिप्लाय करतो आपण, 1 इंटू बी प्लस सी इंटू 1 मायनस A प्लस बी इंटू 1. सॉल्व करू A मायनस बी मायनस सी आणि इथे B प्लस सी किती होतील, बी प्लस सी मायनस ए मायनस बी. काय येईल मायनस ए मायनस बी. काय राहील इथे, उरतं काय इथे बघा, हा बी गेला, हा मायनस बी गेला, उरलं काय सी मायनस ए. मग काय येईल ए मायनस बी बी मायनस सी आणि इथे सी मायनस ए. हे आलं आपलं डिटर्मिनंट. तर अशा टाईपचे जर एक्झाम्पल जर आले कधी, अशा टाईपचं एक्झाम्पल जर कधी आलं इन केस, तर आपण डायरेक्टली लिहू शकतो. मी शॉर्टकट सांगतो की लक्षात राहायला पाहिजे. तर आपला मेन मोटो काय म्हणजे शॉर्ट मध्ये आन्सर काय आलं आपलं, असं इक्वेशन होतं आपलं 1 1 1 ए बी सी ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर
आणि या तिन्हीमध्ये जर आपण सॉल्व्ह केलं तर काय भेटलं आपल्याला याचा आन्सर ए मायनस बी, बी मायनस सी आणि सी मायनस ए. म्हणजे एवढा मोठा जर डिटर्मिनंट असेल तर तुम्ही सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा डायरेक्टली ए मायनस बी, बी मायनस सी, सी मायनस ए अशा प्रकारे लिहू शकता. ओके, तर हे झाली आपली मेथड, शॉर्ट मेथड. आता समजा बघा एखादा एक्झाम्पल आहे 1 1 1 2 3 4 2 3 4 2चा स्क्वेअर 4 9 16. याचं डिटर्मिनंट काढायचा सांगितलं तर तुम्ही काढत बसणार, वेळ लागेल तुम्हाला. त्याच्यापेक्षा आपण कसं काढू शकतो, सरळ सरळ इथं काय ए इज इक्वल टू 2, ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 3 आणि सी इज इक्वल टू 4. तर काय राहील 2 मायनस 3, नंतर 3 मायनस 4 आणि ते 4 मायनस 2. किती आहे, 2 मधून 3 गेले, 1 मायनस 1 मायनस 1 इंटू 3 मधून 1 गेले, परत मायनस 1 इंटू 4 मधून 2 गेले, किती 2. उत्तर किती आलं 2. डिटर्मिनंट लवकरात लवकर सोप्याने सॉल्व्ह झाला आहे आपला. ओके, डिटर्मिनंट कसा झाला आपला लवकरात लवकर आणि कसा सोप्याने सॉल्व्ह झाला. एकदम जास्त आपल्याला हे लागला का, त्रास झाला का, तर नाही झालेला आहे. तर बघा आता नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट हा झाला. आता अशा टाईपचा जर प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके, आता अजून एक याच्यावरूनच मी तुम्हाला अजून एक प्रॉपर्टी सांगतोय. नोट बघा, नोट घ्या. खूप खूप भारी भारी ट्रिक आपण आज शिकणार आहोत. तर याच्यामध्ये बघा 1 1 1 ए स्क्वेअर. आपण काय करतोय, आपण कन्सेप्टकडे जातोय इकडे. ठीक आहे, प्रॉब्लेम पण घेतो आणि कन्सेप्ट पण समजून घेतोय. डायरेक्ट मी तुम्हाला मॅट्राइजचं डिटर्मिनंट ट्रान्सपोज वगैरे सांगितलं नाही, मी हळूहळू हळूहळू एक एक सांगतोय. तर 1 ए स्क्वेअर, 1 बी स्क्वेअर आणि 1 सी स्क्वेअर. ओके, आता याचा डिटर्मिनंट कसा काढणार, त्याच्यावरून तुमच्या आता एक लक्षात येईल एक महत्वाची प्रॉपर्टी. याचा पण डिटर्मिनंट काय राहील, ए मायनस बी, बी मायनस सी आणि सी मायनस ए. कसा, तर बघा आपल्याला हे लक्षात पाहिजे नेहमी की डिटर्मिनंट ऑफ ए अँड डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज कसा राहतो, नेहमी नेहमी सारखे असतात. डिटर्मिनंट ऑफ ए आणि डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज हे कसे असतात, तर सारखे असतात. तर हे लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या. म्हणजे हा याचा जर डिटर्मिनंट काढला तर काय येईल, सेम येईल. म्हणजे जर आपला हा काढला 1 1 1 2 3 4 4 9 16, याचा जरी डिटर्मिनंट काढला तरी तो पण काय येईल 2 मायनस 3, 3 मायनस 4 आणि 4 मायनस 2. किती, 2च येईल. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए आणि डिटर्मिनंट ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल टू सेम. आता ट्रान्सपोज म्हणजे काय, तर ट्रान्सपोज म्हणजे काय करत असतो आपण, की काय करतो, रो इंटरचेंज, रो टू कॉलम आणि कॉलम टू रो. ठीक आहे, रोला इंटरचेंज करतो. समजा जर हा रो असा होता बघा, हा 1 1 1 असा केलाय बरं का, मागच्या एक प्रॉब्लेम मध्ये बघा 1 1 1 कसा होता, असा होता. याला काय केलं, कॉलम होता तर कॉलमच्या जागी रो मध्ये इंटरचेंज केलं. ओके, हा 2 3 4 कसा रो होता तर याला काय केलं, कॉलम मध्ये केलं. बघा इथे 2 3 4. ओके, याला म्हणतो आपण ट्रान्सपोज म्हणतो. तर हे दोन्ही कसे एकमेकांचे ट्रान्सपोज आहे. तर एक सोपाचा प्रॉब्लेम पाहू आपण. तुम्ही टाइम लावून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. एक्झाम्पल, डिटर्मिनंट ऑफ 1 1 1 1 5 1 आणि 1 1 6 1 1 6 याचा डिटर्मिनंट मला सांगा. आता तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि मग नंतर हे करू शकता. याचा आन्सर मी ऑप्शन देतो, ए 30, बी 10, सी 20 आणि डी 10. आता मी एवढे 4 ऑप्शन दिलेले, याच्यापैकी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कुठलीही मेथड वापरू शकता. आता मी माझी मेथड जर वापरली तर कसे येतं बघा, 1 1 1 काय आपलं डिटर्मिनंट 1 1 1. मी माझीच मेथड वापरणार 1 1 1 1 5 1 1 1 6. ठीक आहे, याच्यामध्ये आता काही जण असं पण करू शकता की वरती 2 झिरो करू शकता. ठीक आहे, याच्यामधून हे मायनस केलं, याच्यामधून हे मायनस केलं. ती पण मेथड एकदम सोपी. कसं करणार तुम्ही, हे बघा याच्यावर ऑपरेशन करा. C1 वर ऑपरेशन काय करायचं, C1 मायनस C2 बरोबर आहे, किंवा C2 काहीतरी कुठलं पण करू शकता, C2 मायनस C1 वगैरे, C1 मायनस C2 केलं. ओके, किती येईल हा ऑप्शन, आणि नंतर C2 मायनस C3, C2 वर केलं C2 मायनस C3. बघा काय येईल आन्सर, बघा इथे पाहिलं तर इथे किती 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 5 गेले मायनस 4, 1 मधून 1 गेला इथे 0 आला. ओके, पुन्हा इथे बघा, इथे 1 मधून 1 गेला 0, 5 मधून 1 गेला इथे राहतील 4. ओके, इथं पुन्हा 1 मधून 6 गेले इथे किती येतील -5 आणि इथे 1 1 6. आणि याचं डिटर्मिनंट काढायचं असेल तर डायरेक्टली काढणार काय, 1 1 इंटू 4 इंटू -4 इंटू -5 किती, मायनस मायनस प्लस 20 मायनस 0, किती येतो आन्सर 20. असंही काढू शकता तुम्ही. ठीक आहे, हा सोपा होता. तुम्ही 0 तुम्ही काय केलं, हे जे दोन व्हॅल्यू आहे
हे 2 आहे, याला आपण काय केलं 0 इक्वेट केलंय. ओके, ह्या दोन्हींना काय केलं 0 सबस्टिट्यूट केलं. किंवा आता दुसऱ्या मेथडने करू, शॉर्टकट मेथडने आपली जी होती ती 1 1 काय होतं आपलं 1 1 1 1 1 1 5 1 1 1 1 1 5 1 आणि 1 1 6 1 1 6. आता काय करायचं याच्यामध्ये आपण काय करत असतो, अजून रो लिहायचा. हा C1 आणि C2 रिपीट करायचा. 1 1 1 1 5 1. ओके, घ्या 1 इंटू 5 इंटू 6 किती 5 6 30 मायनस 1 इंटू 1 इंटू 1 1 30 प्लस 1 नंतर प्लस प्लस पुन्हा 1 इंटू 1 इंटू 1 किती प्लस 1. ओके, किती झाले हे 32 मायनस मायनस करायचे. मायनस करता मी ब्लू कलर घेतला. पुन्हा 1 इंटू 5 इंटू 1 मायनस 5 मायनस 1 इंटू 1 इंटू 1 मायनस 1 किती झाले. आणि नंतर पुन्हा 6 इंटू 1 इंटू 1 मायनस 6 किती झाले बघा 30 आणि 2 32 32 वजा 5 आणि 1 6 वाजा 6 12 32 वजा 12 किती आले 20. दोन्ही पण मेथडने आपल्याला कसं आन्सर आलंय 20 आन्सर आले. किती आन्सर आले 20 आन्सर आले. तर ही मेथड कशी आहे एक प्रकारे कशी वाटली सोपी वाटली की नाही. ओके, तर तुम्ही झिरोशी इक्वेट करून पण काढू शकले असते. तर हा झाला डिटर्मिनंटचा. आता अशा जर प्रकारे आला तर तुमचं काय नक्कीच पेपरमध्ये काय टाइम सॉल्व्ह होईल. अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. नोट, कधी कधी आपण काय करतो सबस्टिट्यूट करून पण सॉल्व्ह करतो. अल्जेब्राच्या जर फॉर्ममध्ये असेल तर बघा ते कसं. हे बघा 1 1 1 1 1 प्लस ए 1 1 1 1 प्लस बी. ओके, हा डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे. याचा आन्सर किती आहे पहिले दिलाय आन्सर दिलाय ए बी, दुसरं बी दिलेलं आहे ए स्क्वेअर बी, सी दिलेलं आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि डी दिलेला आहे ए बीचा क्यूब. आता याच्यातले बरेच जण काय करता, बऱ्याच जणांची सॉल्व्ह करण्याची पद्धत अशी एक असते की काय करता एला आणि बीला काय करता व्हॅल्यू देता. म्हणजे काय म्हणता इथे एला समजा इथे एला आपण 1 म्हणू शकतो, इथं बीला 2 म्हणू शकतो. एला 1 एला 2 ए इज इक्वल टू 2 बीला इज इक्वल टू 3 ठेवतो आणि मग सॉल्व्ह करून डिटर्मिनंट काढता आणि मग चेक करता याच्यातलं कुठलं मॅच होतंय. बरोबर आहे की नाही. अशी एक पद्धत राहते. काही जण असंही करता किंवा काही जण काय करतात डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करत असता. सॉल्व्ह करायचं म्हणजे कसं करायचं ट्रान्सफॉर्मेशन कसं करणार बघा आता. तर हा झाला R2 आणि हा झाला R3 आणि हा झाला R1. तर इंटरचेंज काय करायचं R2 मायनस R1 आणि इथं R3 मायनस किती R3 मायनस R1. हे जर दोन्ही एकच केलं सायमल्टेनियसली काही इथे 1 1 1 याच्यावर काहीच नाही केलं त्याच्यामुळे आहे तसं ठेवलं. आता इथे काय 1 मधून 1 गेला किती 0 राहिला. 1 प्लस ए मायनस 1 इथं फक्त ए राहिलाय. इथे किती राहिला 1 मायनस 1 इथं पण 0. आता पुढे पहा किती 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0 1 प्लस बी मायनस 1 किती बी. कुठली मॅट्रिक्स झाली हे सांगा बरं. याला काय म्हणत असतो आपण. हे बघा सर्व 0 वरती खाली आलेले काय म्हणत असतो आपण. इथे पाहिलं होतं आपण बघा सर्व 0 कसे इथे अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर कुठली आता ही काय म्हणताय आपण. जेव्हा लोअर ट्रायंग्युलर आपण कधी म्हणतो जेव्हा ऑल प्रिन्सिपल डायगोनल अबव याच्या वरचे जर 0 असतील तर आपली खाली आले म्हटल्यावर आपली कशी आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर याला काय म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो आपण. तर हे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाली. त्याचे डिटर्मिनंट काय राहतो सरळ सरळ आपण काय करणार डिटर्मिनंट काढायचं असेल तर हे सर्वांचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू ए इंटू बी ए बी. आन्सर काय येईल आपलं ए. आन्सर काय राहील ए बी ए आन्सर. ठीक आहे सोपं आहे. अशा प्रकारे जर आले तर तुम्हाला जमले पाहिजे. आता याच्यातलाच एक प्रॉब्लेम घेतो मी असाच टाईपचा. समजा असा डिटर्मिनंट आहे माझा 1 1 1 1 1 1 प्लस ए 1 1 1 1 1 प्लस बी 1 1 1 1 1 प्लस सी. अशा प्रकारचा डिटर्मिनंट असेल हे पण नोट म्हणून घ्या. अशा टाईपचं डिटर्मिनंट असेल ए बी सीच्या व्हॅल्यू काही पण राहू शकता 2 3 4 5 असं काही पण राहू शकतं तुमच्या याच्यावर राहतं. तर याचं जर डिटर्मिनंट काढायचं राहील तर काय राहील याचं डिटर्मिनंट सरळ सरळ तुम्ही म्हणू शकता काय ए इंटू बी इंटू सी. हा काय झाला याचा डिटर्मिनंट ए इंटू बी इंटू सी. ठीक आहे 4x4 मॅट्रिक्सचा पण आपण पाहिलं याच्यामध्ये. त्याच्यामुळे थोडासा बेसिक प्रॉपर्टी माहिती असेल तर आपण काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. आता मी एक प्रॉब्लेम देतो क्वेश्चन फाइंड करायचा आहे. सोपा क्वेश्चन आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 1 2 2 2 1 2 2 2 1 इंटू मल्टिप्लाय केला इंटू
-2 -130 आणि 0 -2 1 इंटू 125 314 आणि 112 ह्याचा आपल्याला काय करायचं आहे डिटर्मिनंट. हा गेटचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, गेट मधला प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, याचा आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे. तर तुम्ही काढू शकता, कुठलीही मेथड वापरा. तुम्ही जर 0 करायचा प्रयत्न केला तर 0 पण करू शकता. इथे इथे बघा 2 - 2 वगैरे इथे 0 करूनही काढू शकता, किंवा मी जे सांगितलं त्या मेथडनुसारही काढू शकता. समजा मी जर सांगितलं त्या मेथडनुसार जर करायचं असेल तर बघा 1 2 2 2 1 2 2 2 1. ओके, इथे काय करणार ऍड करणार 1 2 2 2 1 1 घेऊ लगेच लगेच. इथे 1 इथे बघा मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो. याला काय करतो 1 प्लस 2 दुने 4 4 दुने 8 1 प्लस 8 9 आणि हे किती 9 आणि हे 4 बरोबर की नाही. 2 दुने 4 आणि हे की त्याला 1 प्लस इथे 2 होतं ना 2 इंटू 2 इंटू 2 1 प्लस 8 प्लस 8 मायनस मायनस कसं करणार 2 इंटू 2 इंटू 1 किती हे -4 हे पुन्हा 2 इंटू 2 इंटू 1 -4 इंटू 1 इंटू 2 इंटू 2 परत -4 म्हणजे किती झाले 8 आणि 8 8 आणि 8 16 आणि 1 17 17 वजा 12 किती झाले 17 वजा 12 5. ह्याचं झालं सॉल्व. हे सगळा वेगळा असं ठेवलं आपण. आता तर आपण पुढचं पाहू. मी कलर चेंज केला 1 2 -2 -130 0 -2 1 आणि इथे काय पुन्हा 1 -10 2 3 -2. ओके, तर आता इथे काय करावं लागेल 131 याचं किती 3 प्लस 3 इथे पुन्हा 2 0 0 0 प्लस -2 इंटू 1 2 2 इंटू -2 किती राहतं ते 2 इंटू -2 -4 इथे -4 आले प्लस प्लस नाही पुन्हा मायनस इथे पहा ही टर्म्स पूर्ण 0 आली, ही पण टर्म 0 आली आणि ही किती आली मायनस 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 प्लस प्लस 2 आली. याला जर सॉल्व्ह केलं तर किती याचा आन्सर 3 प्लस 2 5 5 मायनस 4 1 याचा आन्सर आलं 1. हे झालंय आणि याचं पण सॉल्व्ह करू आपण नंतर. तिसऱ्याचा आन्सर काय बघा आता 1 2 5 3 1 4 1 1 2. सोपी मेथड ही पुन्हा 1 3 1 2 1 1 बघा. सर्वात पहिले 1 1 2 ने मल्टिप्लाय केला किती आन्सर आलाय 1 1 2 ने केलं तर 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 2 हा झाला 2 प्लस 2 इंटू 4 8 8 इंटू 1 8 प्लस 5 इंटू 3 5 3 15 इंटू 1 बरोबर प्लस 15 वजा 15 आणि 8 20 आणि 10 25 वजा हे किती 1 1 1 5 किती हे -5 मायनस 1 इंटू 4 इंटू 1 किती -4 इंटू 2 इंटू 3 इंटू 6 बेत्रिक 6 साई 2 12 -12 किती होत आहे 8 आणि 2 10 आणि 15 25 25 वजा 5 आणि 4 9 12 21 -21 किती झाले 4. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 5 5 1 5 5 चौक 20. आन्सर किती पाहिजे तुमचं तर 20 इज द आन्सर. 20 काय पाहिजे तुमचं आन्सर. आन्सर किती 20. ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 20 यायला पाहिजे. अशा प्रकारचे क्वेश्चन विचारू शकता. ओके, अवघड काय याच्यामध्ये काहीच अवघड नाही. आता अजून एक पाहू याच्यातला याच्याच सारखा एक क्वेश्चन आहे तो एक पाहू आपण. पेजेस ऍड केलं आहे समजा. आता बघा नोट ह्या सर्व स्पेशल केसेस आहे. हा जर लक्षात आला ना तुम्हाला पूर्ण लक्षात डेरिव्हेशन लक्षात ठेवायची गरजच नाही. शेवटचं लक्षात घ्या. आता बघा इथं दिलेलं आहे 1 प्लस ए 1 प्लस बी आणि 1 प्लस सी. बाकी सर्व टर्म 1 1 1 1 1 1. ओके, याचा आन्सर काय येते याचा जर आन्सर जर काढला आपण ए बी सी इंटू 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन ए प्लस 1 अपॉन बी प्लस 1 अपॉन सी. हे काय झालं याचा आन्सर अशा केसमध्ये. कधी 1 प्लस ए 1 प्लस बी 1 प्लस सी. आता याला सॉल्व्ह कसं करणार याचे सॉल्व्ह करायची एक वेगळी पद्धत. कशी सॉल्व्ह करतो आपण काय करतो प्रत्येकामधून काय करतो प्रत्येक टर्म मधून ठीक आहे ह्या रो मधून ए कॉमन काढला बघा. हा जो वरचा रो याच्यातून ए कॉमन काढला. हा खालच्या रो मधून बी कॉमन काढला आणि खालच्या रो मधून सी कॉमन काढला. तर काय येईल इथे बघा ए बी सी इंटू आतमध्ये कसं होईल बघा 1 आतमध्ये बघा भारी खूप इंटरेस्टिंग 1 अपॉन ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1 अपॉन ए. सगळ्यांनाच त्यांनी अर्ध अर्ध करून टाकलं. इथं 1 अपॉन बी 1 प्लस 1 अपॉन बी आणि 1 अपॉन बी
पुन्हा 1/c 1/c 1+1/c. कसं केलं त्यांनी? सगळ्यांनाच आपण c ने डिवाइड केलं. ओके, सगळ्यांना काय केलं? c ने डिवाइड केलं. आता काय करू आपण याच्यामध्ये ऑपरेशन काय करणार? r1 वर करू शकतो. r1 वर ऑपरेशन केलं. r1 वर काय ऑपरेशन केलं बघा? r1 प्लस r2 प्लस r3. ह्याच्यामध्ये काय केलं? सर्व ऍड केलं. r1 प्लस r2 प्लस r3 हे सगळे काय केले? ऍड केले. 1+1/a याच्यामध्ये 1/b आणि 1/c केलं. हे सगळं जर ऍड केलं तर वरची सगळी टर्म कशी राहील? सगळी वरची टर्म कशी राहील? सारखी राहील. तर बघा पुढच्या पेजवर घेऊ आपण. ते डिटर्मिनंट आहे a इंटू बी इंटू सी आणि वरती काय झालं आता बघा 1+1/a प्लस 1/b प्लस 1/c ओके इंटू 1+1/a प्लस 1/b प्लस 1/c इंटू 1+1/a प्लस 1/b प्लस 1/c ओके. नंतर 1/b 1/b 1+1/b आणि 1/b 1/b नंतर पुन्हा 1/c 1/c आणि 1+1/c ओके. आता जर याला पाहिलं, याला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार? a प्लस बी ए बी सी इंटू, आता याला आपण कॉमन घेऊ शकतो आणि आतमध्ये 1 लिहू शकतो. घ्यास कॉमन इंटू 1+1/a प्लस 1/b प्लस 1/c इंटू आतमध्ये काय राहील? इथं 1 आणि इथे किती? 1/b 1/c 1+1/b 1/c 1/b आणि 1+1/c ओके. आणि याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही, याच्यामध्ये पण तुम्ही कॉलम ऑपरेशन वगैरे करू शकता. कसे करणार? याच्यावर ऑपरेशन करायचे असेल तर काय करणार आपण? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये याला कन्वर्ट करू शकतो. काय करू शकतो? C2 मधून C1 मायनस करा. ओके, C2 मायनस C1 आणि C3 मायनस C1. बघा इक्वेशन मी पुन्हा लिहितो. a b c इंटू 1+1/a 1/a प्लस 1/b प्लस 1/c इंटू इथे किती येतो आपला? इथे बघा आपण 1 आधीच इकडे द्यायला पाहिजे होतं आपण ना. 1/b 1+1/b 1/b 1/c 1/c 1+1/c. आता काय करायचं म्हटलं होतं आपण? C2 मायनस C1 अँड C3 मायनस C1 करा. a b c 1 इंटू 1+1/a प्लस 1/b प्लस 1/c इंटू इथे किती येईल? 1/b 1/c. ठीक आहे, हे आहे तसंच राहील, याच्यामध्ये चेंज केलं नाही आपण. चेंज कुठे करतो? इथे किती? 1 मधून 1 गेला 0. इथं 1 मधून 1/b 1+1/b मधून 1/b गेला तर किती इथे राहील? 1. इथे 1/c मधून 1/c गेला, किती राहिला? 0. इथं बघा 1 मधून 1 गेला 0, 1/b मधून 1/b गेला 0 आणि इथं 1+1/c मधून 1/c गेला तर किती राहील? 1. काय झालं इथं? सगळ्यांचा डिटर्मिनंट झाला. हा कशी झाली? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाली. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जर असेल तर हे काय झाला? डिटर्मिनंट काय? 1 1 1. तोच काय आला? 1 1 1 म्हणजे पूर्ण टर्म काय झाली आपली? ही जी टर्म होती ही पूर्ण काय झाली? 0 नाही 1 झाली. मग हे आन्सर काय आलं आपलं? a इंटू बी इंटू सी इंटू ब्रॅकेट 1+1/a प्लस 1/b प्लस 1/c. ठीक आहे, सोप्या मेथड होतं हे. आपण परत एकदा शॉर्ट मध्ये आहे, सर्व एकदम शॉर्ट मध्ये लिहू. नोट 1+a 1+b 1+c 1 1 1 1 1 1 सगळीकडे 1 1 आहे, फक्त 1+a 1+b 1+c. तुम्ही हे पण करू शकता. एकदम सर्वात भारी काय? हे 0 करा आणि सॉल्व्ह करा. हे पण सोपं आहे. पण हे कधी जेव्हा 4x4 चे मॅट्रिक्स असेल तर तेव्हा पण आन्सर चेंज होईल ना. याचा आन्सर काय? a इंटू बी इंटू सी इंटू 1+1/a प्लस 1/b प्लस 1/c. ओके, आता हे 3/3 होतं. आता मी काय करतो? 4x4 1+a 1+b 1+c आणि 1+d. इथं 1 1 1 1 1 1 1 1 1 सगळीकडे 1 1च आहे. ओके, याचा आन्सर पण काय येईल? a इंटू बी इंटू सी इंटू डी इंटू 1+1/a प्लस 1/b प्लस 1/c प्लस 1/d. ओके, सोपं आहे. खूप सोप्या प्रॉपर्टी शिकलो आपण. आता याचं एक ऍप्लिकेशन जर पाहायचं म्हटलं, मी तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला साधा.
सांगितलं, इथे डिटरमिनंट 2 2 2 2 1 सांगा डिटरमिनंट कसं काढणार तुम्ही लगेच. याला आपण लिहू शकतो ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी आणि सगळे ए बी सी आणि डी या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण काय ठेवल्या एकच ठेवली. मग काय आन्सर तुमचं. आता एकच ठेवली का सगळ्यांचा लगेच भ्रम राहतो. एकच ठेवली तर आन्सर पण एकच येईल. एकच येणार नाही लक्षात द्या. काय आपलं ऑप्शन ए इंटू बी इंटू सी इंटू इंटू डी इंटू 1 प्लस 1 अपॉन ए प्लस 1 अपॉन बी प्लस 1 अपॉन सी प्लस 1 अपॉन डी. काय हे ए बी सी डी इथं 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 ठेवलं तर 1च राहील. इथं 1 प्लस 1 अपॉन ए म्हणजे 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 किती राहिले 5 होतील. 5 इंटू 1 5 याचा डिटरमिनंट किती येईल 5 येईल. ओके तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. इथे सगळं झिरो ठेवलं तरी पण करू शकता. ओके तर ही झाली मेथड. ह्या अशा शॉर्ट मेथड आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यांना. तर हे झालं. आता नंतर पाहू शकतो आपण की आपल्याला काय काढायचं असेल. समजा इन्व्हर्स काढायचं असेल तर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ह्या सगळ्या मेथड झाल्या. आता याच्यामधली एक महत्वाची मेथड आहे की इन्व्हर्स कसं काढायचं. इन्व्हर्स काढताना बऱ्याच जणांचा चुकतं. इन्व्हर्स काय राहतं ए इन्व्हर्स. आता इन्व्हर्स पाहू. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स महत्वाचं आहे. काय आता इन्व्हर्स 2/2 चा पाहू आपण पहिले. 2/2 चा पाहू. तर ए इन्व्हर्स म्हणजे काय. ऍडजॉइंट ऑफ ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. हा काय झाला आपला इन्व्हर्स. ऍडजॉइंट ऑफ ए कसा काढायचा हे सर्वांना माहिती आहे. आपण मायनर काढतो. मायनरवरून को फॅक्टर काढतो आणि को फॅक्टरचा आपण ट्रान्सपोज घेतो. त्याच्यावरून ऍडजॉइंट भेटते आपल्याला. तर ए इज इक्वल टू ए. आता याचा इन्व्हर्स काढायचा असेल डिटर्मिनंट काढणार आपण. ऍडजॉइंट ऑफ ए काढणार आणि नंतर काय काढणार डिटर्मिनंट. तर ऍडजॉइंट ऑफ ए काढायचा असेल समजा मॅट्रिक्स घेऊ मी ए बी सी डी ही झाली मॅट्रिक्स. तर डिटर्मिनंट काढायचं ए इन्व्हर्स काढायचा. ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इज इक्वल टू मी काय केलं सर्वात पहिले खाली डिटर्मिनंट काढायचं. डिटर्मिनंट काढायचं असेल तर कसं करणार हे मल्टिप्लाय ए इंटू डी मायनस बी इंटू सी मायनस बी इंटू सी. हा झाला आपला डिटर्मिनंट. आणि मायनर कशी काढणार आता इथे इकडे बघा वरती हा मॅट्रिक्स ही झाली मॅट्रिक्स. ए डी आहे तसंच ठेवणार. एच्या जागी डी हे इंटरचेंज करतो. ए आणि डी इंटरचेंज करणार. डीच्या जागी ए एच्या जागी डी आणि हे पण आहे ठेवणार. बी आणि सी आहे तिथे ठेवणार. फक्त काय करणार आपण साईन चेंज करणार. इथे बी ची मायनस राहील आणि सी ची पण मायनस. अशा प्रकारे सर्वात सोपी मेथड आहे 2/2 मॅट्रिक्सचा इन्व्हर्सेस करायचं असेल तर काय करतो आपण ए डी इंटरचेंज करतो आणि बी आणि सी ला काय करतो मायनस साईन देतो. भागाली गेट डिटर्मिनंटच माहिती सर्वांना. ते समजा एखादं एक्झाम्पल पाहू आपण. येतं गेटला एक मार्कासाठी हे क्वेश्चन येतच. ए इज इक्वल टू 1 2 3 4 सांगा ए इन्व्हर्स काय राहील. न बघता आता लक्ष झालं पाहिजे. 1 इंटू 4 4 मायनस 3 दुने 6 किती आला डिटर्मिनंट -2 आला. डिटर्मिनंट आला -2. इथे -2 घ्या खाली. पुन्हा इथे काय करणार लगेच करून द्या. 1 च्या जागी 4 4 च्या जागेवर 4 1 मायनस किती -2 -3. हा काय आला तुमचा डिटर्मिनंट. काय आला -4. आता याला डिवाइड करा. ए इन्व्हर्स इज इक्वल टू सगळ्यांना डिवाइड करावं लागेल आपल्याला. 4/1 हे 4/-2 किती होतं ते -2 राहतील. हे -2 1 मायनस हे प्लस 3/2 बरोबर आहे. -3/-2 प्लस 3/2 आणि इथं -1/2. सोपं आहे मेथड. लक्षात आलं. काय करतो आपण फक्त इंटरचेंज करतो. कशाच्या जागी हे बघा ए च्या जागी डी डी च्या जागी ए नंतर बी आणि सी ला मायनस साईन द्यायचं आणि खाली डिटर्मिनंट लिहायचं. ओके सगळ्यात सोपं आहे हे. आता पाहू आपण. समजा अजून एक एक्झाम्पल देतो मी. ए इज इक्वल टू खूप पॉप्युलर आणि फेमस एक्झाम्पल आहे कॉस थिटा मायनस साइन थिटा आणि साइन थिटा कॉस थिटा. याचं डिटर्मिनंट काढायचं असेल तर किती सांगा बरं. कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस ऑफ मायनस साइन स्क्वेअर थिटा. पण मायनस मायनस काय होईल. हे मायनस ऑफ मायनस काय होईल प्लस होईल. मग हे किती राहतं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आणि किती येतो डिटर्मिनंट 1 येतो. याचं ए इन्व्हर्स काढायचं असेल तर कसं येईल. ए इन्व्हर्स काढायचं असेल तर आपण काय करतो बघा. डिटर्मिनंट म्हणजे किती आला 1 आला तो आहे खाली ठेवला. कॉस थिटा आणि कॉस थिटा आपण काय करणार इंटरचेंज करणार. म्हणजे काहीच नाही आहे तिथेच राहील कॉस थिटा आणि हा कॉस थिटा. आणि इथे काय करणार मायनसच्या जागी प्लस प्लसच्या जागी मायनस. इथे किती प्लस साइन थिटा आणि इथे मायनस साइन थिटा. साइन चेंज केलं बघ आलं. हे इन्व्हर्स झालं ए इन्व्हर्स.
ओके, अजून एक एक्झाम्पल पाहू. समजा ए इज इक्वल टू 5 4 1 2. सांगा बरं मला याचं काय राहील डिटर्मिनंट. ए इनवर्स काढायचं असेल तर ए इनवर्स इज इक्वल टू 2च्या जागी 5, बरोबर. 2 5 -4 -1 आणि खाली डिटर्मिनंट किती, 5 दुने 10, 10 मधून 4 गेले 6. ओके, म्हणजे हे किती डिटर्मिनंट, ए इनवर्स किती येईल, 2/6 -4/6 -1/6 आणि 5/6. ठीक आहे, सोपी मेथड होती. ए इनवर्सची सर्वात सोपी मेथड 2/2 मॅट्रिक्ससाठी. आता 3/3 मॅट्रिक्ससाठी शॉर्टकट मेथड मी सांगतोय. पूर्ण ती डिटेल मधली ए इनवर्स ऍडजॉइंट ऑफ ए वगैरे ही गोष्ट नाही सांगत, शॉर्टकट मेथड सांगतोय मी एकदम. शॉर्टकट टू फाइंड इनवर्स ऑफ 3/3 मॅट्रिक्स. ओके, काय राहतं 3/3 मॅट्रिक्स साठीचे, 1 2 2 2 1 2 आणि 2 2 1. याचा काय करायचं आपल्याला, ही मॅट्रिक्स आहे ए, याचा काढायचा आहे इनव्हर्स काढायचा. काय काढायचं आपल्याला, इनव्हर्स काढायचा. तर काय करतो मी बघा, आहे तीच मॅट्रिक्स घेणार. इथे बघा नवीन लिहितो 1 2 2 2 1 2 आणि 2 2 1. आता जर पाहिलं आपण तर काय करतो असतो आपण, ए इनव्हर्स इज इक्वल टू, इथे मागे ए इनव्हर्स इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. हा तुमचा बेसिकली फॉर्म्युला आहे. इथे बघा मी काय करतो आता, कलर चेंज केला. हा काय करायचं, पहिले हा C1 आहे, C2 आहे आणि हा C3 आहे. हा R1 R2 R3 सर्वांना माहिती आहे, परत सांगतोय. तर काय करतो मी, C1 आणि C2 परत इथं देतो आधी सारखंच 1 2 2, नंतर काय 1 2 2 लिहिल्यानंतर 2 1 2 2 1 2. आता हे लिहिलं का, आता काय करायचं, ह्या पूर्ण रो काय करायचा, पुन्हा याच्या खाली लिहायचं R1 आणि R2 याच्या खाली परत लिहायचे 1 2 2, बरोबर. पुन्हा 1 2, नंतर 2 1 2, इथं 2 1. ओके, आता हे सर्व लिहिलं का, ओके. को फॅक्टर मॅट्रिक्स काढतो आपण. आता याच्यामध्ये काय करायचं, हे काय आहे ना, हे जे व्हर्टिकल ही लाईन ग्रीनने जी काय दाखवली मी ती, ही इलिमिनेट करायची. ही काय करणार आपण, पूर्णपणे इलिमिनेट करायची. आणि हे बघा, ह्या दोन्हींचं काय करायचं आपण आता, हे बघा पहिले ह्या दोन्हींचं घ्यायचं, ह्या दोन्हींचा काय करायचा, मल्टिप्लिकेशन करायचं. इथं बघा मी ट्रान्सपोजच्या आधीची स्ट्रिप करतो बरं का, को फॅक्टर मॅट्रिक्स करतोय. किती लिहि, 1 × 1 -2 × 2 किती होतं, 1 × 1 म्हणजे 1, 1 मधून 4 गेले किती, -3. मग हे झालं का, नेक्स्ट काय, पुन्हा ह्या दोन्हींच्या हे काढायचं आपण. ठीक आहे, डिटर्मिनंट करता किती, 2 2 4, 4 मधून 2 गेले 2. ओके, नंतर तिसरं काय, आता पुन्हा हे 2 2 4, 4 मधून 2 गेले 2. ओके, 3 -3 2 2. नंतर पुन्हा आता हे झालं पहिला रो आपला पूर्ण झालेला आहे. आपला दुसरा रो काढायचा असेल तर काय करायचं, आता याचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं. बघा हे 2 किती, 2 2 4, 4 मधून 2 गेले 2. ओके, पुन्हा इथे नेक्स्ट काय राहील, आता नेक्स्ट स्टेप हे इथे याचं मल्टिप्लिकेशन घ्या. किती, 1 1 1 1 1 × -1 -4 -3, मग इथे येईल -3. पुन्हा 2 × 2 4, ही शेवटची राहिली 2 × 2 4 4 -2 2. ओके, नंतर शेवटचं राहिलं. आता शेवटचं कसं काढणार बघा, आता इथे 2 × 2, हे बघा ही 2 2 4, 4 मधून 2 गेले इथे 2 राहिले. पुन्हा 2 1 2 2 2 4 आणि 4 मधून 2 गेले पुन्हा 2. आणि इथे पुढचं पाहिलं जर आता 1 × 1 1 मधून 4 गेले -3. ओके, हे आले आपली तुमची कोफॅक्टर मॅट्रिक्स आली. आणि याचं काय करणार आपण, याचा ट्रान्सपोज घेणार. ठीक आहे, याचा ट्रान्सपोज जर घेतला तर काय येईल, आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स भेटेल. याचा पण आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सपोज घ्यायचा आहे. काय करायचं, याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. कसं घेणार आपण, याचाही ट्रान्सपोज घ्या. मागच्याच पेजवर घेऊ आपण, इथेच घेऊ. काय येईल ते, -3 2 2, नंतर इथे 2 -3 2 2 -3 2 आणि पुन्हा 2 2 -3 2 2 -3. सेमच आलेलं आहे, काही वेगळं नाही आलेलं. ठीक आहे,
कधी कधी वेगळा काही एक्झाम्पल वेगळा येऊ शकतो. आता हा झाला, हा काय झाला, ही जी मॅट्रिक्स झाली ही पूर्ण काय झाली, ऍडजॉइंट ऑफ ए झाली. काय झाली, ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए झाली. काय झाली ऍडजॉइंट ऑफ ए, -3 2 2 2 -3 2 2 2 -3. आता काय करणार, ऍडजॉइंट ऑफ ए भेटली, इनवर्स काढायचा, ए इनवर्स ए डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए जर काढायचं असेल तर पुन्हा तीच मेथड वापरा. कुठली वापरायची आपली, प्रॉब्लेम घ्या आपला 1 2 2 2 1 2 2 2 1, याच्यामध्ये पुन्हा ऍड करा 1 2 2 2 1 2. हे किती 1 प्लस 2 दुने 4 दुने 8 प्लस 8 प्लस 2 दुने 4 दुने 8, 8 आणि 8 16 आणि 1 17 मायनस 4 पुन्हा 4 मायनस आहे, -4 आणि इथं पुन्हा -4. किती आला, 8 आणि 8 16 आणि 1 17, 17 वजा 12 किती आले 5. किती आला, डिटर्मिनंट 5 आला आणि हे आले ऍडजॉइंट ऑफ ए. मग ए इनवर्स विल बी इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. ठीक आहे, तुमची ती जी स्टेप राहते ना, प्रत्येक काढायचा, मायनर काढा मग हे काढा, ती स्टेप इथे काय झाली एक प्रकारे कमी झालेली. तर काय येतो तुमचाच पूर्ण जर पाहिला आपण, डिटर्मिनंट -3 -3 2 2 -3 2 2 नंतर 2 -3 2 2 -3 2 आणि 2 2 -3 2 2 -3 डिवायडेड बाय 5. ओके, हा झाला आपला ए इनवर्स. आता तुम्ही एक प्रॉब्लेम देतो मी, तो तुम्ही एक्झरसाइज करा. जर पूर्ण व्हिडिओ पाहिला तर मला त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्या. कुठली मेथड वापरा लवकरात लवकर. एक्झाम्पल काय, 1 2 -2 1 2 -2 -1 3 0 0 -2 1. ओके, त्याचा काय काढायचं आपल्याला, हे काढायचं आहे, इनवर्स काढायचं आहे. इनवर्स ऑप्शन ए 3 2 6 -1 -1 2 2 2 5. बी ऑप्शन ए 3 2 6 1 1 2 2 2 5. सी ऑप्शन घ्या 3 2 6 1 1 2 -2 -2 5 -5. ठीक आहे, या तिन्हीपैकी ऑप्शन कुठला असेल ते मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की, आणि यासारखे अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रामध्ये सबस्क्राईब करा. थँक्यू.